नमस्कार मित्रांनो, आज गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज गावावरून आमचे आजोबा आलेले आहेत. तर आपण त्यांच्यावर आपण गप्पा मारू, त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी आणि त्यांचा जीवन प्रवास विचारू. म्हणजे त्यांनी जीवनामध्ये म्हणजे का आत्तापर्यंतचे त्यांचं कार्य विचारू आणि आजोबांबरोबरचे त्यांच्या जुन्या आठवणी, किस्से, गमतीदार किस्से आपण ते त्यांच्याकडनं विचारून घेऊ. तर दादा, तुमची माहिती सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण रामू झेंडे, राहणार वडगाव पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा. तुमचा जन्म कधी झाला? माझा जन्म 2/3/1949. 2-3 आणि जन्म ठिकाण कुठलं होतं? मुंबई. हां, मुंबईला कामाठीपुरा 13वी गल्लीमध्ये. कामाठीपुरा. हां, कामाठीपुरा 13वी गल्ली. सकाराम मस्तकची चाण, हां. मुंबई नंबर 10. मग तुमचं शाळा शाळा कशी? शाळा मुंबईला, पुढे 5वीपर्यंत मुंबईला झाली. त्याच्यानंतर पुढे लेखपट झाल्याच्यानंतर मग गावी गेलो. मग थोडंफार गावी शिक्षण झालं. 7वी-8वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर परत मुंबईला आलो. मुंबईला आल्याच्यानंतर दुसऱ्याच्या इथं राहून ॲप्लिमेंटचं कार्ड वगैरे काढून गव्हर्नमेंटचा जॉब लागला. तिथं 1968 साली सरकारी नोकरी म्हणून मंत्रालयामध्ये हजर झालो. त्याच्यानंतर 40 वर्ष सर्व्हिस करून रिटायर होऊन आत्ता सध्या मुक्काम वडगाव पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे इथे आहे. आणि त्याचं सगळं शेती वगैरे करतो. अच्छा, आता आपल्या थोडं गावाविषयी सांगा. आपलं गाव जे आहे, आपली 2 गाव आहेत, एक पाचपेर वडगाव आणि एक तळेगाव. हां, तर थोडं पाचपेर वडगाव विषयी तुम्ही थोडी माहिती सांगा. पाचपेर वडगाव म्हणजे वडगावमध्ये पाचपेराचं देवस्थान जे आहे ना, हे अगदी जागृत देवस्थान आहे. शिमगाचं चैत्र, होळी झाल्याच्यानंतर 9 दिवसांनी त्यांची जत्रा असते. तेवढी मोठी जत्रा असते. ती जवळजवळ कमीत कमी पुणे जिल्ह्यातले किंवा असं नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमधून सर्व लोक भाविक तिथे यात्रेनिमित्त तिथे येतात. अशी मोठी जत्रा भरते. पुणे जिल्ह्यामध्ये एवढी मोठी जत्रा नाही, एवढी मोठी जत्रा ती वडगाव पेठमध्ये भरते. शिरूर तालुक्यातली ही जत्रा असते पाचपेर वडगावची. आणि तिथं म्हणजे मुस्लिम लोकांचा आणि मराठी लोकांचा असे दोन्ही एकत्र छबिना राहतात, झेंडे नाचतात. इतकी मोठी जत्रा असते ती पाचपेर वडगावची. म्हणजे ते गावाचं एक दैवत आहे. आणि तिथं बाबांची शेती पण आहे. आणि तिथं तुम्ही शेतीमध्ये काय काय लावता? शेतीमध्ये कडधान्य वगैरे असतं सगळं. मठ, ज्वारी, बाजरी, बटाटे, लसूण, कांदा, सर्व भाज्या असतात. तरकारी सर्व जातीच्या तरकारी असतात. सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात शेतीमध्ये लावता. हां, कडधान्य, ज्वारी, बाजरी, गहू, कांदा, बटाटा, टमाटे सर्वच असतं. ती मुगाच्या शेंगा. मला एक असं विचारायचं आहे की मुंबईमध्ये ज्यावेळेस तुम्ही ड्युटी जॉईन केली त्यावेळेस तुम्ही राहायला कुठे होते? त्यावेळेस कामाठीपुरामध्येच राहायला होतो, 13व्या गल्लीमध्ये. तुम्ही ज्यावेळेस कामाला लागले त्यावेळेस? अच्छा. आणि मग तुमचं लग्न किती साली झालं? लग्न 1968 साली. लग्न 1968 साली. 1968. अच्छा. मग तुम्ही गावाला येऊन जाऊन करत होते? येऊन जाऊन करीत होतो. येऊन जाऊन. गाव शेती होती, कोणीच नाहीये, त्याच्यामुळे मी एकटाच असताना शेती मी नोकरी करून शेतीकडे लक्ष देतो. नोकरी बघून तुम्ही शेतीकडे बघत होतो. आणि मग नंतर मुलं बाळ झाल्यावर मग कशा गोष्टी केल्या? गावाचं आणि यायचं, काम करायचं, शेतीकडे पण बघायचं. शनिवार रविवार सुट्ट्या असताना शुक्रवारी रात्रीच्या गावी जायचं. रात्रीच्या राणीने शनिवार रविवार राहायचं. तिकडून परत रविवारची रात्रीची गाडी बघायची का सोमवारी दुटोरे यायचं. असंच करायचं. काही दिवसांनंतर मी पुण्यामध्ये बदली करून घेतली. 72-73. हो, आम्हाला असं म्हणजे आजोबांनी असं सांगितलं होतं. 72-73. 72-73 साली तुम्ही पुण्यामध्ये कोथरूडच्या भागात तिथं राहायचो. आणि कामाला सेंट्रल बिल्डिंग मध्ये तिथं
उत्कृष्ट असताना म्हणून असं एक ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये काम होतं PWDचं. PWDचं. त्याच्यानंतर हे काही कारणास्तव ऑफिसर तर मला पटलं नाही म्हणून मी परत बदली करून मुंबईला गेलो. म्हणजे एकूण तुम्ही किती वर्ष तिथं ऑफिसमध्ये काम केलं? पुण्यामध्ये जवळजवळ 4 वर्ष काम केलं. पुणे म्हणलं त्या दोन्ही पण नोकरी पण सांभाळता येईल, गावची शेती पण सांभाळता येते. त्याच्यामुळं म्हणलं पुण्यात बदली करून येते. पुण्यात त्याचे ऑफिसर असे मला भेटले की तो 2 दिवसाची जागा टाकली का तो विदाऊट पे करायचा. त्याच्यामुळं आपल्याला ते पटलं नाही. आणि मुंबईचा साहेब आपल्या ओळखीचा असताना मग साहेबाला जाऊन सांगितलं, मला साहेब अशी परिस्थिती, मला काय तिथं जमत नव्हतं म्हणून मला बोलले की तुम्हाला परत यायचं. म्हणलं मला परत यायचं. त्याच्यामुळे मग मला ऑर्डर काढून मला परत घेतला. अच्छा, मग तुम्ही परत मुंबईला परत तुम्ही मुंबईला जॉब परत मुंबईला जाऊ. परत मुंबई आणि परत पुणे म्हणजे 5 किलो वडगाव हा. असं तुम्ही परत करायला लागले. आणि मला एक असं विचारायचं आहे की तुमचे जे भाऊ आहेत म्हणजे दादा कांबळे, तर त्यांचा जीवन प्रवास थोडासा तुमच्याकडनं ऐकायचा की बाबा मी एक पुस्तक लिहितोय दादांविषयी, तर तुम्ही जे मला सांगताल ते मी त्या पुस्तकामध्ये मांडणार आहे. तुमचे गमतीदार किस्से, ते रंगभूमीकडे कसे वळाले, ते त्यांच्या थोडं नोकरीविषयी, पण पंजोबांविषयी आपल्या, तर त्यांच्याविषयी थोडं पण काहीतरी सांगायला आहे का? म्हणजे पुस्तकाला तेवढीच माहिती मिळेल मला. असं काही जास्त हे करत नाही, कारण त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम शांतपणे काही आम्ही जास्त बोलत वगैरे नसतो. पण मला त्यांनी एकदम लहान भावाप्रमाणे म्हणजे लहानच भावाप्रमाणे मला त्यांनी सांभाळलं. माझ्या मिसेसला तर गंगूत आहे, गंगडी असं म्हणून ते हे करायचं, कधीच तिला नावाने व्यवस्थित हाका मारले, पण अगदी प्रेमाने बोलायचे. त्यांचा जो रंगमंचाचा जो प्रवास चालू झाला तो त्यांच्या पुण्याला आल्याच्या नंतर त्यांनी चालू केलं. पुण्याला आल्यावर चालू केला. पुण्याला आल्याच्या नंतर त्यांनी तो चालू केला. पण मुंबईमध्ये तर काहीच नव्हतं, ते व्यवस्थित जायचं, कामावर यायचं जायचं. इथं पुण्याला आल्याच्या नंतर मग त्यांनी पुण्याला बदली करून त्याच्यानंतर मग त्यांना विचारले की प्राप्त झाल्याच्या नंतर मग त्यांनी ती हे मुंबईमध्ये असं काहीच नाही. एक दलित रंगभूमीचा जो प्रवास आहे तो त्यांचा मुंबईमध्ये चालू झाला. म्हणजे थोडंफार नाही का छोटे छोटे नाटकं करत होते, पण पुण्याला आल्यानंतर त्यांना तो जास्तच वाव मिळाला त्या ह्याचा, नाही का. तर ते त्यांच्या तुमची शेवटची भेट कधी झाली, म्हणजे दादांची आणि तुमची शेवटची भेट? आता मग त्यांची 3 वर्ष झालं असेल आलो. हा, त्याच्यानंतर पहिल्या एकदा आलो भोरपडीमध्ये, आम्ही दोघं पण आलो होतो. एक रात्र राहिलो आम्ही दोघं. त्याच्यानंतर मग नाही तर मग परत विशेष बोलले की चला आपण जाऊन एक दिवस त्यांना भेटू. मग इथे आलो होतो. तब्येत विषय हा, इथं आलो. मग एक दिवस मुक्काम वगैरे केलं, नंतर तेवढीच भेट, नंतर परत नाही. आणि मग आता त्यांना रंगभूषेविषयी त्यांना भरपूर काही पुरस्कार मिळाले. त्यांच्याविषयी तुम्ही काय बोलता थोडंफार, नाही का, की त्यांना कला जोपासली, त्यांची जी कला होती त्या कलेलाच त्यांनी हे करून त्यांच्या कलेमुळे त्यांना ते तेवढं बक्षीस मिळालं. आणि आज म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांच्या नातवांना आतापर्यंत त्यांनी शिकवलं, त्याच्याविषयी तुम्ही काय बोलता? ते त्यांनी चांगलंच केलं त्यांच्यासाठी. त्यांची परंपरा आता ती अशीच चालू ठेवावी अशी माझी इच्छा आहे. तुमचे आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी राहू द्या. आणि मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस दादा तुम्हाला भेटलो त्यावेळेस तुमच्यामध्ये काय गप्पा झाल्या, किंवा जुने तुमचे आठवणी निघाल्या, जुने तुमच्या गावच्या जत्रेच्या आठवणी, किंवा काय असं काहीतरी सांगितलं? जत्रेच्या आठवणी ते बोलायचे, मी जातो दरवर्षी येतो, मग जातो, व्यवस्थित सगळं काय चाललंय, तुझं पण चांगलं व्यवस्थित, माझं पण व्यवस्थित आहे. जत्रेला ते किती साली आले होते? जत्रेला ते दरवर्षीच येतात ना. पण आता एवढ्या आता नाही, एक जुनी झाली त्यावेळेस म्हणजे शेवटचं कधी आले? शेवटचे 1980-81 मध्ये आले. त्याच्यानंतर येणं झालं त्याच्यानंतर येणंच नाही. मग त्यावेळेस ते एक म्हणजे नाही का एक माहोलच वेगळा असं की बाबा सगळे लोक येऊन जत्रा साजरी करायची, नाही सगळे व्यवस्थित असतात.
त्यांच्याबरोबर तुमचं कधी तळेगावला जाणं झालं का नाही? 2-3 वेळा झालं ना पुण्याला तळेगावला म्हणजे हा. तिथे जाणं झालं. तळेगावला 2-3 वेळा जाणं झालं. तिथं तुम्हाला भरपूर लोक भेटले असेल. भरपूर पांडुराव लोकं भेटले, हो. आपलं जुनं घर बघितलं असं तळेगावचं. पाहिलं. आणि आपल्या तिथं दैवत पण आहे आतमध्ये, धोळी फावडा पण आहे आपल्या पाचपीरवाड्यावर, त्याचं दर्शन झालं का नाही? हो, झालं ना. तर काय आहे, मला ह्या गोष्टी मी आता तुमचे 2 शब्द आहेत हे मी पुस्तकात मांडणार आहे. दादांचं जीवन प्रवासावर पुस्तक लिहितोय. ही 2 पुस्तकं आपण लिहितोय की एक त्यांचं पोस्टमनच्या जीवनावर आणि त्यांचं रंगभूमीच्या जीवनावर. तर तुमचे ह्या रंगभूमीच्या याच्यावरती पुण्याला आल्याच्या नंतरच त्यांना जास्त त्यांनी हे केलं. म्हणजे रंगभूमीचं जी त्यांना जी आवड झाली ते पुण्यामध्ये आले त्यांनी. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना आवड झाली. तर ते सुट्टे पण मारायचे त्याच्याविषयी सुट्ट्यामध्ये बरं का, ते जरा कामामध्ये जरा हेच होते, काम जरा व्यवस्थित करतच नव्हते. त्याच्यामुळे त्यांना काय करत नव्हते? मेमो वगैरे भेटायचे सगळं काम काय करत नव्हते? काय त्यांचं त्यांना माहितात. आपल्याला तसं काय त्यांनी सांगितलं. आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा हे नाटकाचे दौरे आई 3 आहेत हा. वाजले म्हणून सांगायचं नाही का? काहीतरी बंड मारायचे. म्हणजे हे सगळं ते कामाला सुट्टी घेऊन रंगभूमीचे नाटक करण्यासाठी जात होते. त्याच्यामुळे त्यांना मेवा मिळत होते का? मेमो चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी जे रंगभूमीसाठी आज जे काम केलं, आज म्हणजे आजोबा गेल्यानंतर त्यांना म्हणजे दादा गेल्यानंतर त्यांना समाजभूषण पुरस्कार पण जाहीर झाला होता. पण तो त्यांचा म्हणजे रंगभूमीचे जे कार्य केलं त्याच्यावर नसून तो त्यांना संत सैनिक दलाचे सैनिक होते ते होते मुंबईमध्ये होते असतात. होते. तर त्याच्यावर मला पण म्हणत होते तुला सामील करून घेतो, पण मला नको. म्हणजे संत सैनिक दलाचं त्याच्यामध्ये हा, त्यांचे एक वस्ताद होते, त्यांचं नाव काय होतं? तेच पाहिलं सकाराम होतं. सकाराम दारोडे ना. हा, ते वस्ताद म्हणजे काय चालायचं काय नक्की त्यांचं? दादागिरी करायची जास्त. म्हणजे सगळं ते जो एरिया आहे ना, हा. सगळं ते जरा भिवून असायचं त्याचं त्यांना. त्यांचं काय तालीम पण होती का? तालीम होता. अच्छा, म्हणजे त्यांचं तालमीत आहे, मला काम पण करायचं म्हणते ना? सगळं करायचं. अच्छा. आणि ते आम्हाला असं पण कळलं की ते बाबासाहेबांचे काय बॉडीगार्ड का काय करून होते नाही का? काही दिवस अच्छा, होते बॉडीगार्ड का? अच्छा, नाही चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय सांगता सैनिकाला जॉईन केली? एक वेळेला तर तिथं मीटिंग झाली हा. पीसी कांबळेला. ते पीसी कांबळे काँग्रेसमध्ये जायला लागले ना, ते ऍक्च्युली त्या गल्लीतली लोक, त्या एरियातली लोक रडत होते. तर पीसी कांबळे तू काँग्रेसमध्ये जाऊ नको. आणि त्या बीसी कांबळेमुळेच आपलं ही बौद्ध धर्माचं याची बाबासाहेबांची म्हणजे ते धर्म वाटला गेला रिपब्लिकन पार्टीचे जे तुकडे जे झाले ना, ते बीसी कांबळेमुळे झाले. अच्छा, त्यांनी तो पक्ष सोडून तो काँग्रेसमध्ये. म्हणजे बाबासाहेबांचा पक्ष तोच. आणि काँग्रेसमध्ये स्वतः बाबासाहेबांनी त्यांना जावं नको, पण त्यांनी ते ऐकलं नाही. अजून काय तुमचे असे म्हणजे नाही का त्यांच्याविषयी अजून तुम्हाला काय सांगतात? तेव्हा त्यांचा ते आवलिया होते, आवलिया म्हणजे नाही का की कधी एका जागेवर ते त्यांचा थारावा होता. त्यांच्याविषयी अजून काय सांगतात तुम्हाला? जुने किस्से काय नाही सांगतो. धन्यवाद मित्रांनो. काय झालं त्याच्यामुळे? काय झालं सांगा. ते आले इकडे, मी राहिलो मुंबईला. त्याच्यामुळे जास्त हे करता आलं नाही ना. अच्छा, हा, म्हणजे दोन्ही भावांमध्ये दुरावा निर्माण, कामामुळे दुरावा निर्माण झाला. आणि आजोबा पुण्यात आल्यावर रंगभूमीचे ते वेळच्या दिवस त्याच्यामुळे मला पण येता आलं नाही. मी माझ्या शेतीच्या त्या कामाच्या गडबडीमध्ये मला येता आलं नाही. तरी पण वेळ काळ काढून मी यायचो कधी कधी. आम्ही म्हणजे मी आता तर मी कंटिन्यू गावाला येतोय. मीच लहानपणी मला पण आणायचे ते गावाला असं त्यांनी सांगत होते. लहान ज्यावेळेस होतं ज्यावेळेस कळत नव्हतं मला त्यावेळेस ते गावाला आले. हो, म्हणजे सगळी पूर्ण फॅमिली मिळून जत्रा करायची तिथे, पकडून घेऊन कापून करायची जत्रा करायची. मुक्काम वाचता किती दिवसाचा मुक्काम वाचायचा? एकच दिवस. छंदाच्या दिवशी यायचं, तो छंद वगैरे बघायचा. दुसऱ्या दिवशी तिकडून तळेगाव तिकडून करून घरी बरोबर आणायचं. दुसऱ्या
कापायचं सकाळी 7:30 8 वाजता ते जेवण वगैरे बनवायचं, नैवेद्य दाखवायचं, जेवण करायचं, लगेच निघून यायचं. म्हणजे दोन्ही गावाला भेट असेल का एका गावाला? दोन्ही गावाला भेटायचं. पहिले इकडे हा जत्रेला, हा नंतर मग तिकडे, नंतर मग जाताना तिथे गावती भेट द्यायची. हा गावाला भेट द्यायची. नाही, चांगली गोष्ट आहे नाही का. तुमच्याकडनं त्यांचे जुने किस्से ऐकायला मिळाले. ते थोडं पण काय म्हणजे थोड्या गोष्टी आहेत या की ह्या पण पुस्तकासाठी खूप गरजेच्या गोष्टी. हे मला दोन शब्द पुस्तकात मानता येईल. आणि तुमचं दोन्ही भावाचं प्रेम त्या पुस्तकातून मला दाखवता येईल की आता दरवर्षी आम्ही पण जत्रेला येतो. आता आजोबा राहिले नाहीये. एक वेळा आता असं झालं, वहिनीला एका डॉक्टरकडे नेली. हा. त्या डॉक्टरने त्यांना ते टीबी म्हणून सांगितलं. हा. आणि मग ते घाटकोपरला ते हॉस्पिटल आहे, त्याचं नाव मला, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ते ॲडमिट करायचं होतं. तर मग त्यांना जेवण वगैरे घालायला, तर आम्हाला बोलले गोंडीला राहायला होतो ना 12 वाजता आम्ही, तर यांना इथे शिवडमध्ये गेलो. मग आम्हाला काय बोलले, तुम्ही दोघं जण इथं राहा. म्हणजे माझं इथून जेवणाचं हे होईल, मग वहिनीला जायला यायला भेटायला जायचं सगळं होईल, त्याच्यामुळे तुम्ही इथंच माझ्याजवळच राहा. म्हणून काही दिवस तिथं राहिलो. परत दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आम्ही, त्या वहिनीला घेऊन डॉक्टरकडे गेलो. तर तो डॉक्टर मारायला लागला, कुठल्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं त्या बाईला टीबी आहे म्हणून. तर म्हणलं आम्हाला एका डॉक्टरने सांगितलं. म्हणलं कुठला तो डॉक्टर, त्याचं नाव म्हणा. आणि त्याच्यानंतर त्या वहिनीची चेकिंग केली, तर वहिनीला टीबी झालेलीच नव्हती. म्हणजे अफवा पसरल्या गेल्या. अफवा पसरली गेली होती. खरी परिस्थिती आहे, खोटी नाही सांगत. अजून एक मला विचारायचं की आता तुमचे भाऊच आहेत, मोठे भाऊ, पण ते भांडणं खूप करायचे. मला तुमच्याकडनं ऐकायचं. भांडणं म्हणजे तात्पुरते भांडणं, काय डायरेक्ट नाही. नाही पण त्यांचा स्वभाव थोडासा त्यावेळेस तरुण असल्यामुळे तडकदार होता. आणि दुसरी काय, त्या गल्लीतली पोरं जरा दामडच असायचे ना, त्याच्यामुळे त्यांना ते पटत नव्हतं काय करायला. तुम्ही हे असं करू नका, तुम्ही तसं करू नका. आता मुंबईचे काय तरुण पोरं आहेत ना, त्यांचं ते रक्त चालवायचं, मग त्याच्यामुळे ते थोडंफार व्हायचं झगडे. तसं एवढं नाही गेले, पण मारामारीपर्यंत नाही गेले झगडे आमचे. तेवढंच मिटवायचं. आणि पूर्वीची लोक समजदार होती. आपण जर आई बाबा तुझा पोरगा तिला असं असं करतोय, त्याच्या आई बापाला सांगितलं, तो पोरगा जरा त्याच्या आई बापाने त्याला सांगितलं तर जरा तो शांत राहायचा ना. थोडेसे वाया गेले होते त्यांच्या त्या तालमीमध्ये झालं त्यामुळे वाया गेले होते. आणि त्यात म्हणजे समता सैनिक दल त्यांनी कधी जॉईन केलं, म्हणजे कधी गेले तिथं पक्षात, त्या सैन्यात कधी गेले समता सैनिक दलाच्या? तरी काय एवढं सांगता येणार नाही, पण होते त्याच्यामध्ये. मग त्यांनी काय त्याच्यातून काय काय त्यांनी कार्य केले काय माहिती? म्हणजे आता तरुण पोरं आहे, त्यांना पण शिकवायचे की बाबा असं आपण पुढं असं करू, पुढं तसं करू, असं करून करून त्यांना काहीला सामील करून घेतलं होतं त्यांनी. त्यांना मास्तर हे नाव कसं पडलं? मास्तर म्हणजे ते घरातले लोक त्यांना मास्तर म्हणायचे. पूर्वीचे पोस्टमॅन म्हणजे त्यांना पूर्वी मास्तरच म्हणायचे. त्याच्यामुळे त्यांना ते मास्तर म्हणूनच नाव पडलं. दिल्लीमध्ये पण त्यांना, चाळीमध्ये पण त्यांना मास्तरच म्हणायचे. म्हणजे पोस्टमॅन लोकांना पहिले मास्तर म्हणायचे. अच्छा. ते पुण्यात आता किती साली आले ते मुंबई? 80. तुम्ही गावाला गेले आणि ते पण पुण्यात आले असं झालं? तुम्ही कधी गेले गावाला? ते माझ्या आधी आले बुधवार 70 का 69 ला. तुम्ही रिटर्न कधी आले? मी रिटर्न 2009 मध्ये झालो होतो. ते रिटर्न मला वाटतं आहे काय साल असेल त्यावेळेस. आता त्यांनी 30-35 वर्ष पेन्शन खाल्ली. म्हणजे 80 साल. त्यांचा जन्म 1932 चा होता ना. त्यांनी पण 40 वर्ष सर्व्हिस केली. त्यांनी 40 वर्ष सर्व्हिस केली. 1900 म्हणजे माझ्या आधी रिटायर म्हणजे 80च्या बदल्यात 80च्या वेळेस ते रिटायर 90 ते 80 दशकात ते झाले असतील. पुण्यात येऊन परत त्यांचं काम चालू होतं. तिथं आल्यानंतर त्यांनी ते काम करून हे नाटकामध्ये हे करायचं. म्हणजे मुलांना
एक प्रकारे भाकर तुकडा त्यांनी दिला दिला. की आयुष्यभराचं आयुष्यभरचं हे करून दिलं त्यांनी. की तुम्ही आयुष्यभर तुम्हाला या हिताला शिकवतो तुम्हाला नाही का. चांगली गोष्ट आहे त्यांचं ना. संस्कृत झालं. हो. मस्त केलं. तुम्हाला काय वाटतं आज त्यांची मुलं आणि त्यांचे नातवंड आज कला क्षेत्रात त्यांच्या बरोबरीने काम करतात, तुम्हाला काय वाटतं? अगदी आनंद होतो. खूप चांगलं वाटतं मला. त्यांनी माझ्या भावाचं कार्य पुढे चालवलं त्यांनी, मला फार आनंद होतो. आज भावाची आठवण येते का नाही? हा, मग येते तर आल्याच्या नंतर ते बघितलं तर कसं तरी मला डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं. अशी परिस्थिती. तुमच्या भावाचं प्रेम असंच राहावं आणि हा. पुढच्या पिढीचे आम्ही पण पुढच्या पिढीचे आम्ही पण असं प्रेम ठेवणार की आता तुमच्याशिवाय कोण आहेत आता आजोबा आणि तुम्ही हा. दोन होते, तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे पुढे? नाही, कोण. तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करणार. बरोबर. नाही, तुम्ही ज्या ह्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यांच्याविषयी म्हणजे या मी पुस्तकात नक्की मांडणार नाही का. ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही एवढं चांगली गोष्ट आणि चांगली माहिती सांगितल्याबद्दल. आणि याचा फायदा मला पुस्तकासाठी पण होणार आहे. तर धन्यवाद. कसे धन्यवाद, तुम्ही एवढी चांगली माहिती सांगितली आणि त्या तुम्ही जे सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पुस्तकांमध्ये तुमच्या दोन भावांचं प्रेमही मांडणार आहे. आणि असंच प्रेम कायम पुढं चालू राहावं. मी तिसऱ्या पिढीतला आहे, तर अशा तिसऱ्या पिढीतले लोक अजून पुढं कायम प्रेम करत राहावं आणि आपला घराची आपुलकी अजून एकत्र अजून खूप वाढावी आणि प्रत्येक वर्षी आम्ही त्याचा करायला गेला. हा, हे. धन्यवाद. स्वागत करेन. हो, धन्यवाद. धन्यवाद.